एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे. काय प्रॉब्लेम नाही ना. बघा, सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे. त्यामुळं ह्या ई-केवायसी व्यवस्थित केल्या नाहीत, यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं. तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत, काय हरकत नाही. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 2 नंबरला त्यामुळं आता ते देसाई शंभूराजे काय म्हणतायत की 1 नंबरचा 2 नंबर जाईल तर 2 नंबरचा 1 नंबरही जाऊ शकतो. हे आता 1 नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय. त्यामुळे 2 नंबरचा माणूस 1 नंबरला जाणार आहे या 5 वर्षात, एवढं तुम्ही जाहीर करा. आमचं काही म्हणणं नाही. आधी डबल 1500चा 3 2100. हा अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांच्या उत्तरातच कबुली जबाब आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्या घोषणा केल्या त्यामध्ये दुसरा कोणताही लाभ घेतलेला नसला पाहिजे अशी कंडिशन होती का? होती तर ज्यांनी असा लाभ घेतला ते अधिक दोषी ठरतात, आणि ते दोषी ठरत असतील तर त्यांचे पैसे परत घेण्यापुरतं हे मर्यादित प्रकरण राहणार नाही. तर त्यांना अशी सिच्युएशन असताना मी दुसरीकडून लाभ 500 रुपयाचा घेतोय आणि तरी मी तुमच्याकडून 1500 मागितले आणि ती कंडिशन असेल तर त्या सगळ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय? असं व्हेरिफिकेशन न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय? आणि तिसरं म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल परवा पेपरला मी काल वाचलं की लाडकी सून योजना चालू करायचं ठरवलेलं आहे. बरोबर आहे? लाडकी सून, सुरक्षित सून, सॉरी मी लाडकी, आता लाडकं काय इलेक्शन असल्यामुळे लाडकं काय करायची गरज नाही, तर सुरक्षित सून अशा योजनेचा समावेश. बरोबर आहे, मी पाठिंबा आहे तुम्हाला माझा कायम पाठिंबा आहे, प्रॉब्लेमच नाही. त्यामुळं अशी नवी योजना करण्याच्या आधी अशा कंडिशन्स करा. पण पहिला प्रश्न माझा जो आहे की ज्यांनी असा चुकीचे फायदे घेतले, पुरुषांची नावं देऊन, तुम्ही आता काय म्हणताय केवायसी करतोय, केवायसी त्यांना अप्रूव्ह करण्याच्या आधीच तुम्ही करायला पाहिजे होतं. केवायसी आत्ता करायला लागला म्हणजे का? तर तुम्हाला योजना जड राहायला लागली, तुम्हाला ही योजना कमी करायची आहे, तुम्हाला खर्च कमी करायचा आहे. त्यामुळे तुम्ही हुडकायला लागलाय की कुणी डुप्लिकेशन झाले, कुणी ज्यादा बेनिफिट घेतले आहेत, कसे करायला लागले. तुम्हाला हे ज्या कंडिशन्स आहेत त्या नंतर आठवलेल्या आहेत. हे मुक्तपणाने आता मान्य करा आणि आपण आता नक्की कोणतं धोरण स्वीकारणार आहात आणि या सर्वांवर तुम्ही गुन्हे दाखल करणार का, याचं उत्तर द्या. जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी ज्या बाबींचा म्हणजे उल्लेख या ठिकाणी केला, मी सर्वात पहिला तो लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय काढला, त्यामध्येच या सगळ्या बाबी समाविष्ट केलेल्या होत्या. आणि साधारणपणे मी आपल्याला पुन्हा एकदा सभागृहाला माहिती देऊ इच्छिते की टोटल रजिस्ट्रेशन जे आलेलं होतं ते 2,63,83,000 होतं. त्यापैकी 2,43,42,936 म्हणजे जवळपास 20-22 लाख जे रजिस्ट्रेशन फॉर्म्स होते हे त्यावेळेला सुद्धा त्याचं रेक्टिफिकेशन झालेलं होतं. नाहीतर पहिल्याच ह्याला 2,63,00,000च लाभार्थी असते, ते 2,43,00,000 होते, म्हणजे 2.43 होते. म्हणजे व्हेरिफिकेशनची प्रोसिजर ही सुरू असताना साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या कालावधीमध्ये, आचारसंहितेच्या कालावधीमध्ये पूर्ण स्क्रुटिनीची जी प्रोसिजर आहे ही त्या ठिकाणी स्थगित होती. आणि त्याच्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये ज्या वेळेला सगळ्या विभागांना आम्ही त्या संदर्भातलं, खरं तर ऑक्टोबर महिन्यामध्येच त्या संदर्भातल्या सगळ्या विभागांना पत्र आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन डेटासाठी दिलं होतं. कारण इतर विभागांचा डेटा हा आपण ऍक्सेस करू शकत नसतो एखादं डिपार्टमेंट. तर त्या ह्याच्यामध्ये जानेवारीमध्ये जशी त्यांच्याकडनं हा सगळा डेटा प्राप्त होत गेला, त्या पद्धतीने याच्यामध्ये सुधारणा ही केली गेली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जी ई-केवायसीची प्रक्रिया आहे, साधारणपणे ई-केवायसीची प्रक्रिया डायरेक्ट डीबीटी योजना ज्या वेगवेगळ्या खात्याकडून राबवल्या जातात, ह्या सगळ्यामध्येच ई-केवायसीचं धोरण हे घेतलं जात असतं. पण ते घेत असताना काही 13-14 बाबींची त्याच्यामध्ये पूर्तता, कॉम्प्लायन्स करावे लागत असतात. त्या दृष्टिकोनातून हा 7-8 महिन्याचा कालावधी जरी लागला तरी ज्या विभागाकडून आम्हाला जानेवारी महिन्यापासून डेटा मिळाला त्या पद्धतीनं त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशनची सुरुवात केली. आजही ई-केवायसी प्रक्रिया करत असताना 31 डिसेंबर पर्यंत त्याची शेवटची मुदत आहे, पण साधारणपणे 2.25 कोटीपेक्षा अधिक महिलांची ई-केवायसी झालेली आहे. म्हणजे पुढच्या 15-20 दिवसाच्या कालावधीमध्ये पण जी लाभार्थ्यांची संख्या आहे
त्यांना ई-केवायसी करण्याच्या संदर्भामध्ये काही निवडणुकीचा विषयच नाही. खरं तर सन्मान्य सदस्यांनी सुरुवातीलाच उल्लेख केला की लाडकी बहीण योजना विरोधात नाहीये. हा लाभ जो आहे हा माता भगिनींनाच मिळालेला आहे. काही ठिकाणी पहिल्यांदा लाडकी बहीण सारखी योजना ही महायुतीच्या सरकारने आणली. ती चांगल्या पद्धतीनं त्याचा लाभ हा पोचावा या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. आणि मला सन्मान्य सदस्य महोदयांना सुद्धा भास्करराव जाधव साहेब असतील आणि इतर सगळ्यांना सुद्धा सांगायचंय की या योजनेला 1 वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला आहे आणि सर्वात जास्त लाभार्थी असणारी ही योजना, त्याच्यामुळे वर्षभराच्या कालावधीमध्ये याच्यामध्ये काही त्रुटी सुधारणा ह्या सगळ्या बाबींवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. धन्यवाद. सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेब बोला. 2 अध्यक्ष मिनिटांमध्ये महोदय. कन्क्लूड करा साहेब. सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की केवायसी करायला बराच 13-14 कंडिशन्स असतात. या कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावण्यात आल्या नाहीत. आता तुम्ही लावायला लागल्या. तुमच्या वेबसाईटवर जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये 1,06,00,000 महिला एवढाच आकडा दिसत होता. आपलं म्हणणं असं असेल की आता 1,70,00,000 झालेले आहेत किंवा 75,00,000 झाले आहेत. म्हणजे जसं ई केवायसी होईल तसं चाललंय. त्यामुळं अर्थ खात्याच्या ते किती तुमचा आढावा घेतात मला माहित नाही. पण अध्यक्ष महोदय, ई केवायसी उशिरा करणं, चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे. आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे. काय प्रॉब्लेम नाही ना? बघा, त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा. पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला, हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे. त्यामुळं ह्या ई केवायसी व्यवस्थित केल्या नाहीत. यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. आणि हे सगळं जे झालेलं आहे ते माझं पूर्ण होऊ दे. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं. तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत. काय हरकत नाही. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 2 नंबरला ठीक आहे. आमचं नाही अध्यक्ष मला संरक्षण द्या. म्हणून माझं जयंत पाटील साहेब, तुम्ही बोला. प्रश्नाला मंत्री महोदय बोलू द्या मंत्री महोदयांनी बोलू द्या, उत्तर मंत्री दिलं महोदय. नाही की ज्यांनी चुकीची केवायसी भरली किंवा भरली नसेल त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे अध्यक्ष महोदय, या योजनेने गिरीश महाजन साहेब या योजनेने काय परिणाम झाला? तर तुम्ही सगळे इकडे येण्याच्या म्हणजे झोल्यात होता पण तिकडे गेला. त्याला जो प्रमुख ज्याने हे तुम्हाला योजना आणायचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आता अलीकडे आम्हाला वाटायला लागले. त्यामुळं आता ते देसाई शंभूराजे काय म्हणतायत की 1 नंबरचा 2 नंबर जाईल तर 2 नंबरचा 1 नंबरही जाऊ शकतो. हे आता 1 नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय. त्यामुळे 2 नंबरचा माणूस 1 नंबरला जाणार आहे या 5 वर्षात, एवढं तुम्ही जाहीर करा. आमचं काही म्हणणं नाही. अजून डबल 1500चा 2100. हा शेवटचा प्रश्न, 1500चा रक्कम 2100 कधी करणार हे आम्हाला जाहीर करा. सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेब बोला. मंत्री महोदय लक्षवेधी चालू आहे. आमच्यामध्ये नंबर आमचे बदलत असतात. त्यामुळे आम्ही म्हणतोय असं नाही. एकत्र स्वतः माननीय मुख्यमंत्री जे म्हटले ते आम्ही 1 नंबर 2 नंबर आमच्या आदली बदली करत असतो. सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेब सुरू करा तुम्ही. प्रश्नाचं उत्तर मंत्री महोदय मॅडम एकत्र देतील. अध्यक्ष महाराज, नाही. दुसरा प्रश्न असा आहे की आपण दादा 2 शेवटचा प्रश्न आहे. एकमेक केसेस करणार का? आणि 1500 रुपयाची आपण घोषणा शिंदे साहेबांनीच केलेली आहे. 2100 रुपये करणार, तर ते 2100 रुपये या आर्थिक वर्षात आपण करणार का पुढच्या आर्थिक वर्षात करणार? की बहीण योजनेचे ऍप्लिकेशन सर ज्याचा उल्लेख आपण आकडेवारीचा केला, ऍपवर साधारणपणे 1,34,85,000 इतके ऍप्लिकेशन आहेत आणि पोर्टलवर ज्याचा आकडेवारीचा आपण उल्लेख केला ते 1,06,00,000 असं दोन्ही बायफर्केशननी हे 2,43,00,000 आहेत. आणि ते आकडे आत्ताही आपल्याला ऍप आणि पोर्टलवर दोन्हीवरही आपल्याला हे पाहायला मिळतात. मी ह्याची कारण आपण रजिस्ट्रेशन करताना ज्यांना ऍप सोयीस्कर पडतो त्यांना ऍप, ज्यांना पोर्टल सोयीस्कर पडतो त्यांना पोर्टल, अशा पद्धतीने आपण दिलेला आहे. मी साहेब या संदर्भातली आपल्याला सविस्तर माहिती ही त्या ठिकाणी ठेवते आणि त्याच्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही व्यवस्थित रजिस्टर्ड पद्धतीने आहे. दुसरी नाना पटोले साहेब, 2 मिनिटात महत्वाची conclude करा. गोष्ट म्हणजे जी काही रिकव्हरी
रिकव्हरीची प्रक्रिया आहे, ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ती 2 महिन्याच्या आत पूर्ण केली जाईल. 12,000 का 12,500 जे पुरुष लाभार्थी सुद्धा जे दाखवण्यात आलेले आहेत स्क्रुटिनीमध्ये, त्या संदर्भामध्ये सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करून त्याच्यातले किती जेन्युइन बेनिफिशरीज आहेत, किती फेक बेनिफिशरीज आहेत, या संदर्भातली हे करून त्या संदर्भातली चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. महाराज, लाडकी बहीणची चर्चा काल कुठलंही कारण नसताना मुख्यमंत्र्यांनी या सभागृहात उपस्थित केली. आज योगायोगाने लक्षवेधी लागली. अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महाराज, आणि ज्यांनी सुरू केलेली होती ते सभागृहात आहेतच, एकनाथ शिंदे साहेब. माझा प्रश्न एवढाच आहे की आपण जेव्हा योजना जाहीर केली त्यावेळेस आपण सांगितलं एवढे काही अर्ज भरले जात, त्या सगळ्या अर्जाला आम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं. आम्हाला आनंद झाला, काही आम्हाला अडचण नाही. मग तुम्ही 2100 जाहीर केलं त्याचा आनंद झाला. पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे, निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही ज्या पद्धतीची घोषणा केली, कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय. मग अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली, तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची का तुमच्यावर करायची, हा एक प्रश्न आहे. एक, तुम्ही 2100 करणार का? दुसरा प्रश्न, आणि तुमची ऍप आणि पोर्टल याच्यामध्ये हे आकडे फरक का दिसतात? म्हणजे ही योजना जशी ज्या उद्देशाने तुम्ही सुरू केली, जी गडबड तुम्ही लोकांनी केली, ती आता ऍप आणि पोर्टल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मग या योजनेमधले लाभार्थी नेमके कोण आहेत ते पण कळायला पाहिजे. नाही तर त्यांना देऊ द्या ना. या सुरुवात म्हणजे चुकीची माहिती रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून मी एक क्लेरिफाय करते. लाडकी बहीण योजनेचे फॉर्म घेत असताना आपण ऑफलाईन, आपण ऍप, आपण पोर्टल असे वेगवेगळे माध्यम लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते, आणि म्हणून त्याच्यामध्ये ऍप आणि पोर्टल हे दोन्हीही प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स असताना जे ऑफलाईन फॉर्म पण जे अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका आहेत, तिथले ग्रामसेवक आहेत, वेगवेगळी जे सरकारी यंत्रणा आहे, यांना सुद्धा आपण तिथं लाभार्थ्यांना सोयीस्कर पडावं रजिस्ट्रेशनसाठी, त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे. आणि ई-केवायसी साधारणपणे 1,74,00,000 महिलांपेक्षा जास्ती महिलांची झालेली आहे. हे मी ऑन रेकॉर्ड आपल्याला इथे सांगत आहे. 31 डिसेंबर पर्यंत त्याची मुदत आहे, आणि त्याच्यामुळे कुठेही या संदर्भामध्ये रजिस्ट्रेशन करत असताना वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आपण त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध करून देत असताना कुठल्याही लाभार्थ्यांच्या आकडेवारीची, कुठल्याही गोष्टीची इथं गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे याच्यामध्ये दुर्लक्ष झालेलं नाही. ठीक आहे. सन्मान्य सदस्य हारून खान केलं. अध्यक्ष महाराज, त्यांनी आता मान्य प्रश्नाचं केलं. उत्तर दिलं ना. त्यांनी मान्य केलं. लक्षवेधी 15 त्यांनी मिनिटं. मान्य केलं. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आम्ही सगळ्यांना कामाला लावलं. यांनी टार्गेट दिलं होतं अध्यक्ष महाराज त्यावेळेस, एवढे फॉर्म भरलेच पाहिजे, आणि त्या पद्धतीने त्यांनी फॉर्म भरलेत आणि बोगस भरले. तुम्ही टार्गेट दिलेलं होतं आणि मग तुमचं आता त्या आणि या दोन्ही त्याच्यात फरक जाणवत आहे. आम्ही काय तुम्हाला मदत केली ना, पण तुम्ही सरकारच्या योजना आम्ही त्याचं समर्थन केलेलं आहे, पण याच्यात जे गडबड झालेली आहे त्याला गुन्हेगार कोण? आखरी हे जनतेचे पैसे आहेत. तुम्ही मालक नाही आहात. जनतेच्या पैशाचा हिशोब द्यावा लागेल तुम्हाला. अजून सांगायचंय की या रजिस्ट्रेशन मध्ये कुठल्याही पद्धतीची गडबड किंवा कुठल्याही पद्धतीचे दोन आपण त्यांना माध्यम उपलब्ध करून दिले होते. प्रत्येक योजनेमध्ये असतात ऍप आणि पोर्टल. ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करत असताना 2 माध्यम ही सगळ्या स्कीम मध्ये दिले जातात. आपण इतरही स्कीम मध्ये तपासले तरी त्या पद्धतीने आहे, आणि लाभार्थ्यांची संख्या ही सुरुवातीपासून 2-2.5 कोटीच्या संख्येमध्येच आहे. त्याच्यामुळे या संदर्भातला आता नवीन काही आपण त्याबद्दल कॉन्ट्रोवर्सी तयार करून किंवा लाडक्या बहिणींच्या योजनेला आणखीन बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही वेगळे विषय इथे काढू नये आणि रेकॉर्डवर काही चुकीचं येऊ नये अशीच माझी सभागृहाला विनंती आहे. ती संख्या वाढायला पाहिजे, कमी कशी होते? याचा अर्थ फ्रॉड झालाय, गडबड झाली, भ्रष्टाचार झालाय, चुका झाल्या, राजकारणाकरता, सगळ्याकरता, मतांकरता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं, आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही, म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो. चला अध्यक्ष नाना, तुम्हाला ऐकायचंय ना? लक्षवेधी 7 आणि 8. एक मिनिट. लक्षवेधी अध्यक्ष 7 आणि महोदय. पुढे ढकलण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय ना, आता आपण विधेयक घेऊ बिल. थांबा. थांबा 1 मिनिट. राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब काय बोलतायत? लक्षवेधी संदर्भात, लाडक्या बहिणीच्या संदर्भात नाना आपल्या आदिती तटकरे यांनी व्यवस्थित उत्तर दिलं. ऐका ना. अरे तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती, आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय, तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेला वडपल्लीवर कोर्टामध्ये? कोण गेला? बघा, वडपल्लीवर कोणाचं समर्थक होता? अनिल वडपल्लीवर. अध्यक्ष महोदय यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले, आणि ते नानाचा माणूस होता वडपल्लीवर, आणि
या ठिकाणी बसा बसा ऐका, सत्य ऐका जरा. आणि म्हणून आम्ही जी योजना सुरू केली त्या योजनेमध्ये बिलकुल कुठल्याही परिस्थिती आम्ही चांगल्या भावनेने भूमिकेत ही योजना सुरू केली. त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे. तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना, तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे, तुम्ही एवढ्यावर थांबले नाही, तुम्ही हायकोर्टात पाठवलं, हायकोर्टाने पण एक चपराक दिली, त्याला पाठवून दिलं परत. आणि तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे नाना जमा केले. त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील, तर आचारसंहितेचे पण ऍडव्हान्स पैसे आम्ही टाकले. आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं, लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून. आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला आणि फार असं लँडस्लाइड मॅन्डेट दिलं की म्हणून आता बघा आदितीने जे उत्तर दिलं आमच्या मंत्री महोदयांनी अतिशय स्पेसिफिक प्रश्नांना उत्तर दिलंय. आणि तुम्हाला सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना तुम्हाला वाटतं कमी होईल, बंद होईल, मी सांगतो तुम्हाला लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि सांगतो तुम्हाला, तुम्ही 2100 रुपये बोलले, योग्य वेळी आम्ही जे बोललोय ते सगळं पूर्ण करणार नाना. कारण लाडक्या बहिणींमुळे तुम्ही जे नाही लाडक्या तुम्ही खोडा घालायला प्रयत्न केला की नाही, लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला की नाही, लाडक्या बहिणीने काय चांगला जोडा दाखवला की नाही, विधानसभेत दाखवला की नाही. आणि म्हणून आता नाना एकच आहे, तुम्ही लाडक्या बहिणींच्या विरोधात कधी बोलू नका, बिलकुल. नाहीतर आता येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी परत या ठिकाणी नाना तुम्ही तुमच्यावर का घेताय, बोला ना. ऐका ऐका ऐका, अरे लाडक्या बहिणींना आतापर्यंतच्या इतिहास किती वर्ष होतं हो काँग्रेसचं सरकार, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी अशी योजना सुरू केली. आम्ही सुरू केली. त्याला हिंमत लागते, धाडस लागतं आणि लोकांचे पैसे लोकांना देण्याची दानत लागते. ती दानत आम्ही दाखवली. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. जे आम्ही बोललोय ते पूर्ण करणार आणि करणार. योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी योग्य वेळी देणार. आता शासकीय विधेयके सुरू करावी. शासकीय विधेयके विधान परिषदेने संमत केल्याप्रमाणे विचार, खंडशः विचार व संमत करणे. सन 2025 चे विधान परिषद विधेयक क्रमांक 13. महोदय, विधान परिषदेने संमत केलेले सन 2025 चे विधान परिषद विधेयक 13 महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक 2025 मी आपल्या अनुमतीने मांडतो. विधेयक मांडण्यात आले. प्रस्ताव मांडायला सांगा ना, प्रस्ताव कुठे मांडलाय तेच सांगतो. मांडायला सांगा मंत्र्यांना.